नमस्कार, रुपाली कांबडी ब्लॉग्समध्ये स्वागत आहे। आज आपण नवीन डिश बनवत आहे। त्यासाठी मी पाऊण कप बेसन घेतलेला आहे। त्याच कपनी पाऊण कप रवा घेतलेला आहे। बारीक रवा घ्यायचा किंवा जाड रवा घ्यायचा असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये दरदरीत फिरवून घ्यायचा आणि तो रवा घेतला तरी चालेल। त्याच कपनी मी पाऊण कप दही घेतलेला आहे। आणि बघा, अर्धा कप मी पाणी टाकलेलं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं। मी कपचे प्रमाण सांगितलेले आहे, तुम्ही वाटीप्रमाणे घेणार। एक वाटी प्रमाणानुसार सगळं साहित्य एक एक वाटी घ्यायचं। पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। छान असं मिक्स करून घ्यायचं, गडे ठेवायचे नाही। बघा, छान असं बॅटर बनलेलं आहे। आता 5 मिनिटांसाठी रेस्ट करण्यासाठी बाजूला ठेवून देत आहे। तेव्हापर्यंत आपण चटणी बनवण्याची तयारी करूया। एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये थोडंच तेल टाकायचं। तेल झालं की मोहरी सोडूया। मोहरी झाली की जिरं टाकायचं। दोन हिरवी मिरची घेतलेली आहे, बारीक कापून टाकून घेतलेली आहे। आणि आलं घेतलेलं आहे। इथे मी थोडी चना डाळ घेतलेली आहे, थोडी भाजून घ्यायची। मसाला झाला की चना डाळ सोडायची। नंतर कांदा टाकलेला आहे। कढीपत्ता छान होऊ द्यायचा। काही वेगळी डिश खायची इच्छा झाली तर तुम्ही ही डिश नक्की बनवून बघा। कांदा टाकलेला आहे, थोडाच कांदा होऊ द्यायचा। इथे मी टमाटर घेतला आहे, छोटा टमाटर कापून घेतलेला आहे। आणि कांदा झालेला थोडाच फोडणीमध्ये टमाटर टाकलेला आहे। मी गॅस बंद केलेला आहे। आता आपण जी चटणीची तयारी केलेली आहे मिक्सरमधनं फिरवून घेत आहे। ही चटणी तुम्ही पण बनवून बघा। चवीनुसार मीठ टाकायचं। मी चटणी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली आहे। बघा, छान अशी चटणी बारीक केलेली आहे मिक्सरमध्ये। जी चटणी बारीक केलेली आहे ती थोडी चटणी आपण जे बॅटर बनवलेलं आहे बेसन आणि रवापासनं त्यामध्ये टाकायचं। थोडाच सोडा टाकलेला आहे। बेकिंग सोडा सहज आपल्या घरी असतं तर थोडाच सोडा टाकायचा। चवीनुसार मीठ टाकायचं। जी आपण चटणी बनवलेली आहे तिला तुम्ही जिरा आणि मोहरीचा तडका पण देऊ शकता। चटणी बनलेली आहे। आता छान असं बॅटर तयार आहे। मी इथे मीडियम आकाराचा छोटासा आलू घेतलेला आहे। कच्चा आलू घ्यायचा, साल काढून घेतलेले आहे आणि आता किसून घेत आहे।
कच्चा आलू घेतलेला आहे. आलूला बॉईल नाही केले आहे. छान असं किसून घ्यायचं. खूप छान बनतं ही डिश. तुम्ही पण बनवून बघा. मुलांना खूप आवडणार. टिफिनवर देण्याकरिता पण खूप छान आहे ही डिश. इथे मी थोडा गरम मसाला घेतलेला आहे. तुमच्याकडे गरम मसाला नसेल, सांबार मसाला असेल तो टाकला तरी चालेल. मिक्स करून घ्यायचं. थोडेच कोथिंबीर टाकत आहे. मी कढईमध्ये बनवत आहे. तुमच्याकडे डोसा तवा असेल, डोसा तव्यावर बनवले तरी चालेल. थोडेच तेल टाकायचं आणि छान डोसा बनवितो त्याप्रमाणे किंवा जाडसर अशी डिश बनवून घ्यायची. मी नॉनस्टिक कढई घेतलेली आहे. तुम्ही डोस्याचा तवा असतो त्यावर पण ही डिश बनवू शकता. खूप चविष्ट लागतं खायला. बघा, लगेच पलटून घेत आहे. मोठा आकार नाही दिला, छोटा आकार दिला तरी चालेल. बघा, छान अशी डिश बनलेली आहे. खूप चविष्ट लागतं. तुम्ही मोठा आकार किंवा लहान आकार याप्रमाणे बनवू शकता. बघा, आता मी लहान आकार देऊन बनवत आहे. छान असं शिजू द्यायचं, नंतरच पलटवायचं, ज्याप्रमाणे आपण डोसा बनवत असतो. याप्रमाणे मी सगळे डिश बनवून घेतलेले आहे. खूप चविष्ट लागतात खायला. माझ्या बाळाला खूप आवडलेली ही डिश, म्हणून तुम्ही पण बनवून बघा. मुलांसाठी तसे आपल्यासाठी किंवा टिफिनवर देण्याकरिता खूप छान अशी डिश आहे. या प्रकारे छोटा आकारमध्ये पण आपण ही डिश बनवू शकतो. बघा, छान असे मी डिश बनवून घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. छान अशी डिश बनवून तयार आहे. खूप चविष्ट लागतं खायला.